Hello everyone. Today we are going to learn the next chapter name is measures of central tendency. बघा आज आपण जो नवीन टॉपिक चालू करणार आहोत त्याचं नाव आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. तर आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, डिफरंट मेजर्स कोणते आहेत सेंट्रल टेंडन्सीचे आणि त्यातलं एक ॲरिथमॅटिक मीन हे मेजर आपण आज शिकणार आहोत. आता पहिलं आपण बघूया की मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय. The main purpose of condensation is facilitate the comparison and drawing a conclusion. It is essential to condense the data into a single value for the purpose of comparison. The value is treated as the representative of data. The most of the observation get clustered in the central part of data. That property of observation is known as the central tendency or averages. We select the representative observation from the central part known as the measure of central tendency or measures of averages. बघा मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीला दुसरंच नाव आहे ॲव्हरेजेस किंवा त्याला म्हणतात फर्स्ट ऑर्डर ॲव्हरेजेस. आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय की सिम्पल लँग्वेजमध्ये की मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी नावातच आहे सेंट्रल म्हणजे टू फाइंड आउट द सेंट्रल पार्ट ऑफ अवर डेटा. म्हणजे तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिली जी काही माहिती दिलेली आहे, सपोज फॉर एक्झाम्पल डेटा दिला आहे 1 2 3 ओके, मग या डेटामधली सेंट्रल व्हॅल्यू फाइंड आउट करणं की जिथं तुमचा डेटा हा गॅदर किंवा क्लस्टर म्हणजे एकत्र झालेला आहे गोळा, ती व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे काय मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आणि तुम्ही जी सिंगल व्हॅल्यू जी सेंट्रल पार्ट ऑफ डेटामधली ती व्हॅल्यू जी सिंगल व्हॅल्यू आहे त्या सिंगल व्हॅल्यूला म्हणायचं रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डेटा. तुमच्या डेटाचा तो रिप्रेझेंटेटिव्ह झाला. मग द मोस्ट ऑफ द ऑब्झर्वेशन गेट क्लस्टर्ड इन द सेंट्रल पार्ट ऑफ डेटा. दिस प्रॉपर्टी ऑफ ऑब्झर्वेशन इज नोन ॲज द सेंट्रल टेंडन्सी. की तुमचं ऑब्झर्वेशन कुठं क्लस्टर होतात सेंट्रल पार्ट ऑफ डेटा आणि दिस प्रॉपर्टी ऑफ ऑब्झर्वेशन त्या प्रॉपर्टी आहे ऑब्झर्वेशनची त्या प्रॉपर्टीला म्हणायचं सेंट्रल टेंडन्सी. आणि आपण जी काही प्रोसिजर वी सिलेक्ट द रिप्रेझेंटेटिव्ह ऑब्झर्वेशन म्हणजे सेंट्रल व्हॅल्यू ऑफ अवर डेटा फ्रॉम द सेंट्रल पार्ट ऑफ डेटा नोन ॲज द मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. म्हणजे तुम्ही सेंट्रल पार्ट ऑफ डेटामधून ती काही रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे त्या प्रोसिजरला म्हणायचं मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. म्हणजे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय की सिंगल व्हॅल्यू जी तुम्ही सेंट्रल पार्ट ऑफ डेटामधून काढणार आहे त्या सिंगल व्हॅल्यूला म्हणायचं रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डेटा आणि प्रॉपर्टी ऑफ ऑब्झर्वेशनला म्हणायचं सेंट्रल टेंडन्सी. आणि we select the representative observation from central part of data called as the measures of central tendency. जसे आपण डिफरंट मेजर्स फाइंड आउट करणार आहोत टाईप्स बघणार आहोत तेव्हा तुम्हाला कळेल की सेंट्रल व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. ठीक आहे, आता बघा हे डिफरंट मेजर्स आहेत की जेणेकरून ह्या मेजर्सवरून आपल्याला सेंट्रल पार्ट ऑफ डेटा तुम्हाला काढता येतं. तर कोणकोणते मेजर्स आहेत त्याच्यात ॲरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, मेडियन, मोड, क्वार्टाइल्स, डेसाइल्स अँड पर्सेंटाइल्स. देर आर 8 मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. पण तुम्हाला सिलॅबसला अप टू फक्त कुठंपर्यंत आहे मेडियनपर्यंत, हे 3 नाही आहेत. ठीक आहे, तर आता बघा ॲरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन हे मीन 3 आहेत त्याला म्हणायचं मॅथमॅटिकल ॲव्हरेजेस. आणि ही मेडियन, मोड, क्वार्टाइल, डेसाइल्स अँड पर्सेंटाइल्सला काय म्हणायचं पोझिशनल ॲव्हरेजेस. Arithmetic mean, geometric mean and harmonic mean together called as the mathematical averages. Median, mode, quartiles, deciles and percentiles called as the positional averages. आता आज आपण बघणार आहोत arithmetic mean. आता arithmetic mean बघण्या अगोदर आपल्याला डेटाचे टाईप्स कोणकोणते आहेत ते आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल, कारण त्या डेटासाठी आपल्याला वेगवेगळे ॲरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, मेडियन, मोड काढायचे आहेत. ठीक आहे, आता पहिल्यांदा पाहूयात की अनग्रुप डेटा म्हणजे काय. जेव्हा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फक्त एक्सची व्हॅल्यू दिलेली जाते, फॉर एक्झाम्पल सपोज दिलं 2 4 6 8 9 असं दिलं आणि सांगितलं कॅल्क्युलेट ॲरिथमॅटिक मीन, मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इथं फक्त तुम्हाला कसल्या व्हॅल्यू दिल्या आहेत एक्सच्या. तर एक्सच्या व्हॅल्यू दिल्यात म्हणजे डेटा तुमचा झाला अनग्रुप डेटा. आता ग्रुप डेटा म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पलमध्ये एक्स अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी असा डेटा जर दिलाच गेला तर त्याला म्हणायचं ग्रुप डेटा. आता फॉर एक्झाम्पल एक्स अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी असं दिलं 1 2 3
4, 5 अँड 9 असा जर डेटा तुम्हाला दिला तर त्याला म्हणायचं ग्रुप डेटा, कारण इथं एक्स पण दिला आहे, एफ पण दिला आहे. फक्त एक्स दिला तर अनग्रुप डेटा, एक्स अलॉंग विथ द फ्रिक्वेन्सी दिला तर ग्रुप डेटा. अँड कंटिन्युअस डेटा म्हणजे काय की तुम्हाला जेव्हा क्लासेस अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी दिली जाते त्याला म्हणायचं कंटिन्युअस डेटा. फॉर एक्झाम्पल असं लिहिलं 2 to 4, 4 to 6 आणि काहीतरी फ्रिक्वेन्सी दिली तर हा डेटा कसला झाला कंटिन्युअस. नुसती एक्सची व्हॅल्यू दिली तर त्याला म्हणायचं अनग्रुप डेटा. एक्स अलॉंग विथ दर एफ दिला तर ग्रुप डेटा आणि क्लासेस अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी दिली तर कसला डेटा आहे तो कंटिन्युअस डेटा. आता आपण पाहूयात पहिलं ॲरिथमॅटिक मीन. ॲरिथमॅटिक मीन इज डिनोटेड बाय एक्स बार. ॲरिथमॅटिक मीन कशाने डिनोट केला जातो एक्स बार. अँड इट इज गिवन बाय एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन वेअर स्मॉल एन इज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. पण ही केस कसली आहे फॉर अनग्रुप डेटा. पहिलं आपण 3 केस बघणार आहोत ॲरिथमॅटिक मीनमध्ये, अनग्रुप डेटा, ग्रुप डेटा आणि कंटिन्युअस डेटा. तर आपण पहिली केस बघतोय फॉर अनग्रुप डेटा. अनग्रुप डेटा म्हणजे काय, फक्त आपल्याला कशाच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात एक्सच्या. ठीक आहे. आणि फॉर्म्युला काय आहे त्यासाठी एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय स्मॉल एन. नेहमी स्मॉल एन म्हणजे काय असतं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आणि कॅपिटल एन म्हणजे असते टोटल फ्रिक्वेन्सी. पण अनग्रुप डेटामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली असते का नाही, सो काय वापरायचं स्मॉल एन अँड समेशन एक्स. समेशन एक्स म्हणजे सगळ्या एक्स व्हॅल्यूची टोटल, म्हणजे तुम्हाला एक्स व्हॅल्यू दिल्या आणि त्या एक्स व्हॅल्यूची टोटल सम म्हणजे काय असणार आहे तुमची समेशन एक्स. आता आपण एक एक्झाम्पल पाहूयात की एक्झाम्पल दिलं आहे की कॅल्क्युलेट द ॲरिथमॅटिक मीन फॉर फॉलोइंग डेटा. डेटा दिला आहे 49, 36, 66, 41, 44, 71, 41, 46 आणि 53. इथं कशा व्हॅल्यू दिल्यात नुसत्या एक्सच्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे हा डेटा कोणता झाला अनग्रुप डेटा. मग जो काही डेटा दिला आहे तर तो कॉलममध्ये मांडून घ्यायचा. 49, 36, 66, 41, 44, 71, 41, 46 आणि 53. फॉर्म्युला काय आहे कॅल्क्युलेट ॲरिथमॅटिक मीनचा एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय स्मॉल एन. स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत तिथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तुम्हाला किती ऑब्झर्वेशन्स दिले टोटल 9. आता एन मिळाला, आपल्याला काय पाहिजे फक्त समेशन एक्स. समेशन एक्स म्हणजे काय एक्सची टोटल, एक्स व्हॅल्यूची टोटल, दॅट इज एक्स कॉलम टोटल. आता हा कॉलम एक्स आहे त्याची टोटल सम करायची. 49 प्लस 36 प्लस 66 प्लस 41 प्लस 44 प्लस 71 प्लस 41 प्लस 46 प्लस 53, तर व्हॅल्यू आली 447. ह्या सगळ्यांची बेरीज केल्यावर किती येते 447. आता फक्त आपण फॉर्म्युल्यात टाकूयात. फॉर्म्युला काय आहे एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय स्मॉल एन. मग एक्स बार समेशन एक्स किती आहे 447. एन किती आहे तुमचा तर एन आहे 9. ठीक आहे, 447 डिवायडेड बाय 9 मग किती व्हॅल्यू येते 49.6667. मग हे झाले तुमचं ॲरिथमॅटिक मीन फॉर अनग्रुप डेटा. आता आपण बघणार आहे फॉर ग्रुप डेटा. आता ग्रुप डेटा म्हणजे काय की जेव्हा आपल्याला एक्स अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी दिली जाते त्याला म्हणायचं ग्रुप डेटा. आता ॲरिथमॅटिक मीन ग्रुप डेटासाठी कसा काढायचा. ॲरिथमॅटिक मीन इज डिनोटेड बाय एक्स बार अँड इट इज गिवन बाय. आता अनग्रुपसाठी काय फॉर्म्युला होता रे एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स अपॉन स्मॉल एन. तिथं आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली होती का नाही म्हणून तर स्मॉल एन वापरला. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे कारण ग्रुप डेटा म्हणजे एक्स अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी. मग जिथं स्मॉल एन आहे तिथं आपण काय करायचं रिप्लेस बाय कॅपिटल एन आणि जिथं जिथं एक्सचं फंक्शन आहे तिथं एफ मल्टिप्लायला द्यायचं. म्हणजे हा फॉर्म्युला कोणाचा झाला ग्रुप डेटाचा. सो फॉर्म्युला झाला एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन वेअर कॅपिटल एन इज टोटल फ्रिक्वेन्सी. आता कॅपिटल एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी, तुम्हाला एफ दिलेला जातो त्या कॉलमची टोटल म्हणजे झाली कॅपिटल एन. बट व्हॉट इज मीन बाय समेशन एक्स एफ. समेशन एक्स एफ म्हणजे एक्स एफ कॉलमची टोटल, म्हणजे तुम्हाला एक्स दिला जातो एफ दिला जातो, तुम्हाला फक्त कॉलम कोणता तयार करायचा आहे एक्स एफ आणि त्या कॉलमची टोटल म्हणजे मिळते तुम्हाला समेशन एक्स इंटू एफ. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे कळेल की कॅल्क्युलेट द ॲरिथमॅटिक मीन फॉर फॉलोइंग डेटा. डेटा कसा दिला आहे रे आपल्याला एक्स आणि पण दिला आहे आणि फ्रिक्वेन्सी पण दिली म्हणजे गिवन डेटा इज ग्रुप डेटा. डेटा कसला आहे तुमचा ग्रुप डेटा. फॉर्म्युला काय रे एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन. आपल्याला काय पाहिजे समेशन एक्स एफ पाहिजे आणि कॅपिटल एन पाहिजे. कॅपिटल एन म्हणजे काय टोटल फ्रिक्वेन्सी आणि समेशन एक्स एफ म्हणजे काय एक्स इंटू एफ कॉलमची सम. सो आपल्याला कॉलम करायचा आहे एक्स इंटू एफ.
आता कसा करायचा एक्स इंटू एफ कॉलम तयार बघा. आपल्याला पहिली एक्सची व्हॅल्यू काय दिली रे 0 आणि पहिली एफची व्हॅल्यू काय दिली 8. मग एक्स एफ कॉलम म्हणजे एक्सची व्हॅल्यू एफच्या व्हॅल्यू बरोबर मल्टिप्लाय करायची. पहिली एक्सची व्हॅल्यू काय 0, एफ काय 8. सो 0 इंटू 8 दॅट इज 0. नंतर 1 इंटू 7 दॅट इज 7. 2 इंटू 12 दॅट इज 24. 3 इंटू 15 दॅट इज 45. 4 इंटू 8 दॅट इज 32. 5 इंटू 9 दॅट इज 45. 6 इंटू 3 दॅट इज 18. ठीक आहे. मग आपल्याला कोणकोणती टोटल पाहिजे, कॅपिटल एन आणि समेशन एक्सेप. कॅपिटल एन म्हणजे फ्रिक्वेन्सी कॉलमची टोटल. सो किती येते 62 म्हणजे 8 प्लस 7 प्लस 12 प्लस 15 प्लस 8 प्लस 9 प्लस 3 दॅट इज 62. समेशन एक्सेप किती येते, तर समेशन एक्सेप येते 171 म्हणजे काय 0 प्लस 7 प्लस 24 प्लस 45 प्लस 32 प्लस 45 प्लस 18 दॅट इज 171. आता आपण काय करू, ती व्हॅल्यू फक्त काय करू, फॉर्म्युलात टाकूयात. फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्सेप डिवायडेड बाय कॅपिटल एन. समेशन एक्सेप किती आली 171, कॅपिटल एन किती आले 62. सो व्हॅल्यू किती आली 2.758065. तर हे झालं अरिथमॅटिक मीन फॉर ग्रुप डेटा. आता आपल्याला शेवटचं बघायचं आहे कंटिन्युअस डेटा. आता ग्रुप डेटासाठी आणि कंटिन्युअस डेटाचा फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द अरिथमॅटिक मीन हा सारखा आहे. काय आहे फॉर्म्युला, एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन. आता कंटिन्युअस डेटा म्हणजे काय रे, की जेव्हा तुम्हाला क्लासेस अलॉंग विथ द फ्रिक्वेन्सी दिली जाते त्याला म्हणायचं कंटिन्युअस डेटा. फॉर एक्झाम्पल दिलं 2 to 4, 4 to 6 हा डेटा कसला झाला, कंटिन्युअस डेटा. आता फॉर्म्युला काय रे, समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन. कॅपिटल एन म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी कॉलमची टोटल. पण समेशन एक्स एफ म्हणजे काय, एक्स एफ कॉलमची टोटल. मग तुम्हाला कॉलम कोणता करावा लागेल, एक्स एफ. पण आता इथं एक्स दिलाय का रे, तर कंटिन्युअस डेटामध्ये एक्स दिलेला नसतो. मग एक्स काय घ्यायचा, आता एक्स घ्यायच्या मिड व्हॅल्यूज ऑफ क्लास. आता 2 to 4 कोण आहे मिड व्हॅल्यू 3. 4 to 6 मध्ये कोण आहे 5. म्हणजे एक्स काय आहेत मिड व्हॅल्यूज घ्यायच्या आणि मग कॉलम तयार करायचा एक्स इंटू एफ. मग आपल्याला काय भेटणार आहे, अरिथमॅटिक मीनची व्हॅल्यू. ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल बघूयात. कॅल्क्युलेट द अरिथमॅटिक मीन फॉर फॉलोइंग डेटा. डेटा कसा दिलाय बघा, क्लासेस अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी म्हणजे डेटा कसला दिलाय, कंटिन्युअस डेटा. फॉर्म्युला काय आहे अरिथमॅटिक मीन काढायचा, समेशन एक्स इंटू एफ डिवायडेड बाय कॅपिटल एन. कॅपिटल एन टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी कॉलमची टोटल. पण इथं आपल्याला एक्स दिलेला नाही आहे म्हणून पहिला एक्स कॉलम तयार करून घ्यायचा आणि मग एक्स इंटू एफ तयार करून घ्यायचा. ठीक आहे. आता एक्स दिलेला नाही आहे, मग एक्स काय घ्यायच्या तुम्हाला मिड व्हॅल्यूज. आता 0 to 2 मिड व्हॅल्यू कोणती आहे 1. मिड व्हॅल्यू म्हणजे काय, मिडल व्हॅल्यू, मधली व्हॅल्यू. आता जर डायरेक्टली काढता येत नसेल तर कशी काढायची, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. आता पहिल्याचं अप्पर लिमिट काय आहे 2, लोअर लिमिट काय आहे 0. सो 2 प्लस 0 डिवायडेड बाय 2 दॅट इज 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती झाली 1. म्हणून पहिली मिड व्हॅल्यू आली 1. आता दुसरी काय आहे 2 to 4. 2 to 4 मध्ये कोण आहे मिडला 3. 4 to 6 मध्ये 5. 6 to 8 7. नंतर 9, 11, 13 आणि लास्ट आहे 15. म्हणजे एक्स व्हॅल्यू मिळाले. आता आपल्याला कॉलम कोणता करायचा आहे, एक्स इंटू एफ. आता एक्स इंटू एफ म्हणजे काय, एक्स व्हॅल्यू एफ व्हॅल्यू बरोबर मल्टिप्लाय करायची. पहिली व्हॅल्यू एक्स काय 1 आणि एफ किती आहे 12. सो 1 इंटू 12 दॅट इज 12. 22 इंटू 3 दॅट इज 66. 28 इंटू 5 दॅट इज 140. 38 इंटू 7 दॅट इज 266. 37 इंटू 9 दॅट इज 333. 29 इंटू 11 दॅट इज 319. 20 इंटू 13 दॅट इज 260 आणि 14 इंटू 15 दॅट इज 210. मग आपल्याला दोन सम पाहिजेत, एक तर कॅपिटल एनची व्हॅल्यू पाहिजे आणि समेशन एक्सेफ. समेशन एक्सेफ म्हणजे काय, एक्सेफ कॉलमची सम. मग 12 प्लस 66 प्लस 140 प्लस 266 प्लस 333 319 प्लस 260 प्लस 210 दॅट इज 1606. आणि कॅपिटल एन म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी कॉलमची सम. सो किती येते 200. 12 प्लस 22 प्लस 28 प्लस 38 प्लस 37 प्लस 29 प्लस 20 प्लस 14 दॅट इज 200. मग फॉर्म्युल्यात टाकायची. समेशन एक्सेप किती 1606. कॅपिटल एन किती आहे 200. सो 1606 डिवायडेड बाय 200 व्हॅल्यू किती येते 8.03. ठीक आहे. तर हे झालं अरिथमॅटिक मीन फॉर कंटिन्युअस डेटा. आता आपल्याला पाहायचं आहे मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ अरिथमॅटिक मीन. मेरिट्स काय आहेत, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. आता पहिलं आपण बघूयात मेरिट्स. आता बघा हे अरिथमॅटिक मीन समजायला पण सोपं आहे आणि कॅल्क्युलेट करायला पण सोपं आहे. आता आपण पाहिलेलं आहे.
मग पहिलं मेरिट आहे इट इज सिम्पल टू अंडरस्टँड अँड इझी टू कॅल्क्युलेट. समजायला पण सोपं आहे आणि कॅल्क्युलेट करायला पण सोपं आहे. आता बघा, इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन. सगळ्या ऑब्झर्वेशनवरती डिपेंड आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं की 2, 4, 6 कॅल्क्युलेट द ॲरिथमॅटिक मीन, तर तुम्हाला बघा आता इथंच पहिलं एक्झाम्पल बघा. फॉर अनग्रुप डेटा ज्यावेळेस तुम्हाला ॲरिथमॅटिक मीन काढायचा आहे त्यावेळेस तुम्हाला बेरीज सगळ्या ऑब्झर्वेशनची पाहिजे. का तुम्ही असं केलं का की ऑब्झर्वेशनच घेतलं नाही 53 नाही. आपण काय केलं, सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज केली. आता सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज केली म्हणजेच ह्याचा अर्थ काय की आपल्याला ॲरिथमॅटिक मीन काढायला सगळे ऑब्झर्वेशन्स लागले. सो मेरिट काय, इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन. आणि जर इट इज बेस्ड ऑन ऑल ऑब्झर्वेशन आहे तर इट इज रिजिडली डिफाईन. रिजिडली म्हणजे काय, स्ट्रिक्टली डिफाईन केलं जातं. कारण का की एक जरी व्हॅल्यू चुकली लिहिताना तर तुमचा ॲरिथमॅटिक मीन काय होणार आहे, चुकणार आहे. मग तुम्हाला तो फॉर्म्युला किंवा तुम्हाला जी प्रोसिजर करायची ती स्ट्रिक्टली डिफाईन केली पाहिजे, कारण एक व्हॅल्यू चुकली सगळं चुकणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट मेरिट आहे इट इज कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. आता बघा हे सगळ्या ऑब्झर्वेशनवरती डिपेंड आहे, स्ट्रिक्टली डिफाईन केलेलं आहे. तुम्ही काढणार आहे आन्सर ॲक्युरेट काढणार आहे. मग ह्याचा उपयोग दुसरे काही क्वांटिटी मॅथमॅटिकल क्वांटिटी काढण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. तो कसा, तो आपण पुढं बघणार आहोत. ठीक आहे. आता डीमेरिट्स ऑफ ॲरिथमॅटिक मीन. आता डीमेरिट्स कोणकोणते आहेत बघा. इट इज नॉट कॅल्क्युलेटेड ग्राफिकली. आपण ग्राफिकली काढलं का रे हे, नाही. आपण काय काढलं, फक्त अनग्रुप, ग्रुप आणि कंटिन्युअस डेटासाठी बाय फॉर्म्युल्याने ॲरिथमॅटिक मीन काढला, पण ग्राफिकली काढला नाही. इट इज अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन. बघा एक जरी ऑब्झर्वेशन चुकलं तरी सगळ्या ॲरिथमॅटिक मीन चुकणार आहे. त्यामुळं तुमची एक्स्ट्रीम व्हॅल्यू जरी चुकल्या तरी तुमचा अफेक्ट होणार आहे तुमच्या ॲरिथमॅटिक मीनच्या व्हॅल्यूवरती. ठीक आहे. इट इज नॉट कॅल्क्युलेटेड फॉर क्वालिटेटिव्ह डेटा. जर मी डेटा दिला, सपोज तुम्हाला रेड, ब्ल्यू आणि ब्लॅक अशा एक्सच्या व्हॅल्यू दिल्या तर तुम्हाला काय लागतो रे, समेशन एक्स लागते. समेशन एक्स म्हणजे काय की एक्स कॉलमची सम. सो रेड प्लस ब्ल्यू प्लस ब्लॅक हे तिघं सम करायला नाही. असा जर टेक्स्ट डेटा दिलेला असला तर तुम्हाला त्याची बेरीज करता येत नाही. सो हा डेटा म्हणजे कसला डेटा आहे, क्वालिटेटिव्ह डेटा. सो इट इज नॉट कॅल्क्युलेटेड फॉर क्वालिटेटिव्ह डेटा. आणि त्याच प्रकारे इट इज नॉट कॅल्क्युलेटेड फॉर ओपन एंड क्लासेस. ओपन एंड क्लासेस म्हणजे कसले क्लासेस की ज्या क्लासमध्ये एखादं जरी लिमिट दिलं नसेल, क्लासला 2 लिमिट असतात, एक अप्पर लिमिट एक लोअर लिमिट. जर एक जरी लिमिट तुम्हाला दिलं नाही तर त्याला म्हणायचं ओपन एंड क्लासेस. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं बिलो 10. आता बिलो 10 म्हणजे काय, 10 पेक्षा कमी, पण किती कमी माहिती आहे का नाही. इथं अप्पर लिमिट दिले पण लोअर लिमिट दिले का नाही. मी म्हटलं अबाउट 20, अबाउट 10 म्हटलं. आता अबाउट 10 म्हटलं तर किती येणार आहे रे, 10 पेक्षा जास्त, पण किती जास्त माहिती का नाही. इथं अप्पर लिमिट माहीत नाही. मग इथं तुम्हाला लोअर लिमिट दिलं नाही, इथं अप्पर लिमिट दिलं नाही. मग ज्यावेळेस असं अप्पर लिमिट किंवा लोअर लिमिट दिलेलं नसेल त्यावेळेस तुम्हाला मिड व्हॅल्यू काढता येईल का, कारण कंटिन्युअस डेटामध्ये तुम्हाला मिड व्हॅल्यू लागते, एक्स लागतो. मग एक्स काढता येईल का तुम्हाला, इथं काढता येणार नाही. त्यामुळे इट इज नॉट कॅल्क्युलेटेड फॉर ओपन एंड क्लासेस. त्यामुळे ॲरिथमॅटिक मीन आपल्याला ओपन एंड क्लासेससाठी काढता येत नाही. हे झालं मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी ॲरिथमॅटिक मीन. आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे हार्मोनिक मीन. थँक्यू.